शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचा राज्याभिषेक दिन आपण सगळे साजरा करतोय. शिवरायांच्या चरित्रातले कितीतरी पैलू असे आहेत जे नवनव्या चरित्रकारांच्या माध्यमातून नव्यानेच आपल्या पुढे येत असतात. त्यांच्याबद्दल कितीही वाचलं तरी प्रत्येक पुस्तकातून हा आदर्श राजा आपल्याला नव्याने समजत जातो. शिवराय म्हणजे बुद्धी, शिवराय म्हणजे विचार, शिवराय म्हणजे धाडस, शिवराय म्हणजे हिम्मत, संवेदनशीलता, मुत्सद्देगिरी आणि द्रष्टेपण. असे हे शिवराय समजून घ्यायचे तर त्यांच्या चरित्राच्या विविध पैलूंना अगदी मुळापासून आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि तोच प्रयत्न केला गेलाय गाथा शिवरायांची पैलू शिवचरित्राचे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक सदानंद कदम यांनी. तर या पुस्तकाविषयी आणि अर्थात शिवरायांविषयी आपण गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ लेखक सदानंद कदम यांच्याशी. कदम सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. हो, नमस्कार मॅडम. सर, आपण कायम म्हणतो की शिवचरित्र वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं वाचलं तरी दरवेळी आपल्याला महाराज नव्याने कळतात. तुम्ही लिहिलेलं आणि नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे गाथा स्वराज्याची पैलू शिवचरित्राचे. तर त्या नावातला हा जो दुसरा भाग आहे पैलू शिवचरित्राचे, तो मला खूप महत्त्वाचा वाटतोय. तुमच्या दृष्टीने या पुस्तकातनं शिवाजी महाराजांची कोणते पैलू प्रामुख्यानं पुढे येतात जे वाचकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत? हां, शिवचरित्राकडे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो असतो, वाचत आलेलो असतो. परंतु ठराविक घटना सोडल्या म्हणजे उदाहरणार्थ अफजल खान वध, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, या पलीकडचे शिवाजी महाराज लहान मुलांनाही सांगता येत नाहीत आणि मोठ्या लोकांनाही सांगता येत नाहीत. फक्त आपण असं म्हणत असतो की शिवाजी महाराजांनी जनतेसाठी, रयतेसाठी स्वराज्य उभं केलं. पण त्या स्वराज्याचे आणि शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे, प्रशासनाचे पैलू काय होते यावर आजवर फारसं लिहिलं गेलं नाही. सगळे लोक जे गुंतून पडले ते या 5-6 घटनांमध्येच. या घटना शिवचरित्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आहेत. परंतु या घटनाच्या पलीकडेही प्रशासक म्हणून आणि एक राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांनी जे काम करून ठेवलेलं आहे त्या कामामुळं समकालीन सगळे परकीय प्रवासी त्यांच्याविषयी लिहिताना शिवाजी द ग्रेट या एकाच शब्दात वर्णन करतात. याचं कारण प्रशासनाचे ते पैलू त्यांनी जवळून पाहिलेले आणि अनुभवलेले होते. सामान्य वाचक किंवा सामान्य शिवप्रेमी मात्र या 5 घटनांच्या पलीकडे जात नाही. त्यामुळं असं पुस्तक लिहिण्याचा हेतू तोच होता की शिवाजी महाराजांची दुर्ग बांधणी, शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापनासाठी केलेलं काम, शिवाजी महाराजांनी त्यांची युद्धनीती जी नव्यानं राबवली ती, शिवाजी महाराजांनी राबवलेली हेर यंत्रणा, व्यापार पेठा वसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेल्या व्यापारी सवलती, असे अनेक पैलू आहेत की जे पैलू सामान्य वाचकाला, शिवप्रेमींना माहीत व्हायला पाहिजेत. त्यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलं. म्हणजे उदाहरणार्थ एक सांगायचं झालं तर गुलामगिरीविरुद्ध जगात पहिल्यांदा कायदा करणारा हा राजा होता. तर या सगळ्यामुळं आपल्याला माहीत असलेले शिवाजी महाराज तर थोर आहेतच, पण त्याच्याही पलीकडे ते किती थोर आहेत हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदम सर, खरं तर तुम्ही आत्ता जे वेगवेगळे पैलू सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे. पण एक माझी उत्सुकता म्हणून की सध्या आपण शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिनाचाच हा आठवडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले तो दिवस आपण सगळे साजरा करतो. अशा वेळी प्रशासक हा जो तुम्ही मांडलेला मुद्दा आहे, तर उत्तम प्रशासक शिवाजी महाराज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नक्की कोणते गुण तुम्हाला प्रामुख्याने दिसतात? बरोबर. आपण शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आदर करतो. आपल्याही शासनाची राजमुद्रा तीच आहे आणि आपल्या शासनाचं जसं जनतेच्या कल्याणाचं धोरण आहे याची पायाभरणी एका अर्थानं शिवाजी राजांनी केलेली आहे. आपण आज कर्जमाफीसारखा मुद्दा ऐकतो, तर कर्जमाफीसारखा मुद्दा शिवाजी महाराजांच्या काळातही होताच. शिवाजी महाराजांच्या काळात जे दुष्काळ पडले आणि ज्यामुळे सामान्य शेतकरी कंगाल झाला, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी या शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफीच केली नाही तर बैलजोड्या, नांगर इथपासून बी बियाणापर्यंत सगळ्या सोयी पुरवल्या. म्हणजे आजच्या लोकशाहीत शासनाचं जे कर्तव्य आहे जनतेच्या प्रती, हे लोकशाही नसताना सुद्धा मध्ययुगात त्यांनी राबवलेलं दिसतं.
आज आपण म्हणतो की पाणी, आजही आपल्याकडे चर्चा चालते की जलसंधारणाची व्यवस्था चांगली झाली पाहिजे. अजून राज्यात पाऊस प्रचंड पडतो पण आपण साठवून ठेवू शकत नाही. शिवकाळात सुद्धा हा प्रकार शिवाजीराजांनी केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी जसं त्यांनी कर्जमाफी दिली, बैलजोड्या दिल्या, तसं त्यांनी धरणंही बांधलेली आहेत, पाटबंधाऱ्यांच्या योजनाही काढलेल्या आहेत. म्हणजे ते केवळ लढाया करणारे राजे नव्हते. लढाया या त्यावेळच्या सत्तेसाठी आवश्यक होत्या, परंतु लढाई नंतर काय, एखादा प्रदेश जिंकल्यानंतर पुढं काय, त्याचं सुव्यवस्थापन कसं करायचं आणि शिवाजीराजांनी कसं केलं होतं की ज्यामुळे रयतेनं त्यांच्याकडं आपला राजा म्हणून पाहिलं. हे त्यांच्या प्रशासनातले जे पैलू आहेत ते आजच्या शासनानंही, आजच्या राज्यकर्त्यांनाही आदर्श मांडले पाहिजेत आणि आपण मानतोच ते, त्यासाठी आवश्यक आहेत. राज्याभिषेक सुद्धा जो झाला, म्हणजे ज्याचा आता उद्या आपण राज्याभिषेक दिन साजरा करतो, हा सुद्धा एक फरक आहे. राज्याभिषेक दिनाचं एक महत्व आपल्या लक्षात येत नाही. ते असं आहे की त्याच्याही पूर्वी महाराष्ट्रीयन किंवा मराठी माणसं लढत नव्हती का, तर लढत होती, शूर होती, परंतु ती कोणत्या ना कोणत्या सत्तेसाठी लढत होती, म्हणजे आदिलशाहीसाठी किंवा मुघलांच्यासाठी. पण शिवाजी महाराजांनी काय फरक करून दाखवला, तर शिवाजी महाराजांनी केलेलं सगळ्यात मोठं काम म्हणजे आपण स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या भूमीसाठी लढायचं, ही प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिली, जी पुढे आपल्याला 1857 आणि 1947 पर्यंत पण पुरलेली दिसते आणि आजही ती पुरली जाते. प्रशासक म्हणून त्यांचं हे काम खूप महत्वाचं आहे, शेतकऱ्यांच्यासाठीचं, जलसंधारणासाठीचं, असं मला वाटलंय. म्हणून त्या प्रकारचे काही ऐतिहासिक पुरावे आणि पत्र यासहित त्या पुस्तकामधून आम्ही आता ते उलगडत चाललो आहोत. कदम सर, खरं तर शिवचरित्र आपल्या सगळ्यांसाठी खूप जवळचं आहे. आपल्याला त्या शिवचरित्राचा अभिमान आहे. असं असताना इतकं जपून आपल्याला हे लिहावं लागतं, कारण प्रत्येकाच्या भावनांशी निगडीत असा हा विषय. मग असं असताना हा जो अभ्यास आहे तो किती महत्त्वाचा ठरतो जेव्हा आपण इतक्या महत्त्वाच्या आपल्या राजाबद्दल लिहित असतो. बरोबर. शिवचरित्राबद्दल लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. शिवचरित्राबद्दलच नव्हे, अलीकडे तर असं झालंय की इतिहासातल्या कुठल्याही माणसाबद्दल, मग तो मध्ययुगीन इतिहास असू दे, अगर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असू दे, प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक अभ्यासकाची दृष्टी वेगवेगळी झालेली आहे आणि आपल्या अस्मिता खरं तर नको इतक्या आता जागृत झालेल्या आहेत. त्यामुळं अशा इतिहासकालीन व्यक्तीविषयी किंवा घडून गेलेल्या व्यक्तीविषयी लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते आणि परकीय साधनं वापरताना तर ती फारच घ्यावी लागते. कारण शिवकाळामध्ये 6 ते 7 परकीय प्रवासी असे होते की जे शिवाजी राजांना प्रत्यक्ष भेटलेले होते. त्यांनी काही ना काही कारणानं महाराजांच्या विषयी लिहून ठेवलेलं आहे, परंतु त्यांचे उल्लेख जरी एक त्रयस्थ राजा म्हणून त्यांचे निरीक्षण केलं असल्यामुळे आदरार्थी उल्लेख फारच कमी त्यांनी केल्याचं आढळतं. आपण मराठीत आणताना, त्यांचं लेखन मराठीत आणताना किंवा संदर्भ घेताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण ते शेवटी आपल्या अस्मितेचा, आपल्या भूमीचा आणि आपल्या राजाचा प्रश्न आहे. म्हणून शिवकालाविषयीच नव्हे तर इतिहासातल्या कुठल्याही घटनेविषयी लिहिताना हल्ली अभ्यासकांना खूप काळजी घ्यावी लागते आणि काळजीपूर्वकच लिखाण करावं लागतं. शिवचरित्राबाबत तर ते जास्तच करावं लागतं. नाही, खरं तर मला म्हणजे तुम्ही एक इतिहासकार आहे, इतका महत्त्वाचा विषय तुम्ही पुस्तकातून मांडताय म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटतो की आजकाल म्हणजे ज्या शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात आदराची भावना आहे, त्या शिवाजी महाराजांच्या बाबतीतल्या जे वाद असतात, कॉन्ट्रोवर्सीज असतात, त्याबद्दल इतिहास तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक गोष्ट अशी आहे की कुठल्याही इतिहास पुरुषाबद्दल, मग तो स्वातंत्र्य काळातला असू दे, स्वातंत्र्य लढ्यातला किंवा मध्ययुगातला असू दे, आपण आजच्या परिस्थितीत म्हणजे आज 2025 मध्ये राहून त्यांच्याकडे पाहत असतो. त्यामुळे साहजिकच सामान्य माणसाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी ही आधुनिक असते, पण त्या व्यक्ती मात्र इतिहासातल्या असतात. त्यामुळं आपली विचारसरणी त्याच्यावर नकळत लादली जाते. खरं तर असं व्हायला नको. आपण कोणत्याही व्यक्तीचा अभ्यास करताना, विशेषतः इतिहास काळातला, त्या काळाचा आणि त्यावेळच्या परिस्थितीचं भान चांगलं ठेवलं पाहिजे. त्या काळानुसार त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यामुळं आज ज्याला आपण वाद समजतो, असे वाद घालत बसण्यापेक्षा, म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की असे वाद घातल्यानंतर त्यातून निष्पन्न काय होतंय,
तर हाती काहीही लागत नाही. फक्त दोन समाजात, दोन धर्मात तेढच निर्माण झालेली दिसते. परंतु जर आपण ते वाद वगळता परकीय प्रवाशापासून एतद्देशीयापर्यंत सगळ्यांनी या एकाच राजाचा गौरव का केला, या एकाच राजाला इतकं महत्व का दिलं, म्हणजे शिवकाळामध्ये सुरत शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात म्हणजे भारतात लुटली, सुरतेची लूट झाली. परंतु याची बातमी लंडन गॅझेट नावाच्या तत्कालीन पेपरमध्ये लंडन मधून छापून आली होती. मग इतकी दखल या राजाविषयी का घ्यावी वाटली जगाला त्यावेळच्या, याचा अभ्यास व्हायला पाहिजे. कोणत्याही वादात अडकून बसण्यापेक्षा शिवचरित्राच्या ज्या पैलूवर जगानं लक्ष वेधलं समकालात आणि आज सुद्धा, त्याकडं आपण नव्यानं पाहिलं पाहिजे. हे वाद त्या दृष्टीनं निरर्थक ठरवले पाहिजेत असं अभ्यासक म्हणून माझं मत आहे. खरं तर सर, तुमच्याकडनं शिवचरित्रातले हे वेगवेगळे पैलू ऐकत राहावेत असेच आहेत. मात्र आपण आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येतोय. अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते तो असा की गाथा स्वराज्याची खास करून युवा पिढीने का वाचावी आणि त्यातनं काय घ्यावं? आजच्या पिढीचा इतिहास किंवा इतिहासाचं ज्ञान म्हणजे काय आहे, अपवाद वगळले काही जे खरोखरच अभ्यासक आहेत, तर आजच्या तरुण पिढीचा इतिहासाचा अभ्यास म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवरनं येणारा इतिहासाचा मजकूर, त्याच्यावरच तो अंधविश्वास ठेवून आपापल्या अस्मिता तयार करत असतो आणि त्यातून दोन समाजात, दोन धर्मात तेढ निर्माण होते. मुळात हे व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर लिहिणारे जे कोणी तथाकथित स्वयंघोषित अभ्यासक आहेत, यांच्या अभ्यासाचं ज्ञान म्हणजे चौथीचं इतिहासाचं पुस्तक. याच्या पलीकडे त्यांनी शिवचरित्र वाचलेलं नसतं. जर शिवाजी आणि असं असल्यामुळं त्याच माध्यमातून जो इतिहास आपल्या समोर येतो तोच आपण डोळे झाकून खरा मानत असल्यामुळं आज समाजात तेढ निर्माण झालेली दिसते. आणि दुसरी गोष्ट, त्याचमुळं खरोखर शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्वाचे पैलू किंवा त्यांचं जगभरानं मान्य केलेलं कार्य आहे त्याकडे दुर्लक्ष होतं. हे पुस्तक अशासाठीच लिहिलेलं आहे की जे पैलू आपण तरुण पिढीच्या हातात द्यायला पाहिजे. जे शिवाजी महाराज ज्या कारणामुळं, ज्या त्यांच्या कर्तृत्वामुळे जगभरात मांडले जातात, अशी त्यांची कामं, अशी त्यांची प्रशासनातली वैशिष्ट्य, अशी त्यांची प्रशासकीय कारकीर्द आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असे पैलू या मुलांना जर पुराव्यासहित आणि सोप्या भाषेत समोर ठेवले तर हीच आज माध्यमातल्या इतिहासात गुंतून बसलेली पिढी हा नवा इतिहास तोही पुराव्यासहित आणि सोप्या भाषेत इतरांना सांगतील आणि समाजात आज जे निष्कारण तेढ निर्माण होते ती कमी होईल असं वाटल्यामुळं मनोविकास प्रकाशनानं आणि मी हा गाथा स्वराज्याची पैलू शिवचरित्राचे हा प्रयोग केलेला आहे. नाही सर, खूप खरं तर या पुस्तकासाठी आभार. आज तुम्ही शिवचरित्राचे कितीतरी वेगवेगळे पैलू आम्हाला उलगडून दाखवले, त्यासाठी सुद्धा खूप खूप आभार. आणि हे पुस्तक घरोघरी पोचावं या दृष्टीने खरं तर प्रयत्न झाले पाहिजे. आमचा आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम त्यातला खारीचा वाटा समजूया, पण त्या सगळ्यासाठीच तुम्हाला शुभेच्छा आणि आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. खरं तर नव्या दमाचे लेखक काय लिहितात आहेत, कसे व्यक्त होत आहेत हे तुमच्या आमच्यापर्यंत पोचावं हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पण आपल्या टॉप 5 मधून आपल्याला कळतं ते वाचकांना त्या लिखाणातलं नक्की काय पसंत पडतायत ते. आज त्याच विषयी सांगतायत अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर. नमस्कार, मी रसिका राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी पुणे. आज मी तुम्हाला या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं सांगणार आहे. मराठेशाहीला धुराळा चालण्यासाठी शाहिस्ते खान पुण्यामध्ये दाखल झालेला होता. त्यांनी स्वराज्याला चारी बाजूनी वेढलेलं होतं. शाहिस्ते खानाला धडा शिकवायचा असेल तर त्याच्याशी गनिमी काव्यानीच लढलं पाहिजे या हेतूने शिवाजी महाराज 1000 मराठ्यांसह 3000 सैनिकांवर त्यांनी लढाई केली, ती उंबरखिंड येथे. याच उंबरखिंडीची ही कहाणी प्राध्यापक नितीन थोरात यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. रायटर्स पब्लिकेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. संन्यासाच्या अद्भुत साधनेचं प्रवास वर्णन हिमालयातील 13 महिने या पुस्तकामध्ये ओम स्वामी यांनी लिहिलेलं आहे. प्रसाद ढापरे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला असून माय मिरर पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे नरकातला स्वर्ग. भारताच्या इतिहासातील एका भयान काळ्याकुट्ट अंधारामध्ये एका पत्रकार, लेखक आणि संपादकांनी
तुरुंगातून आपल्या सभोवतालच्या समाजाला मारलेली हाक म्हणजेच नरकातला स्वर्ग. संपादक संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून न्यू इरा पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पुढील पुस्तक आहे पार्वती. पार्वतीच्या जन्मापासूनच ही कथा सुरू होते. तिला सती हे नाव कुणी दिलं, तिचा जेव्हा भगवान शंकरांशी विवाह होणार होता तेव्हा तिच्या आईचं मत काय होतं, तिने कोणतं युद्ध लढलं, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि त्याचबरोबर श्री गणेशाच्या जन्माची अपरिचित कहाणी या पार्वती या कादंबरीमध्ये लिहिलेली आहे. मोगऱ्याचे 3 सुगंध या कादंबरी मालिकेतील राधा उर्मिला या दोन्ही पुस्तकांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला होता. त्याचबरोबर पार्वती या पुस्तकालाही वाचकांनी उद्दंड प्रतिसाद दिलेला आहे. लेखक समर यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून समर प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. बेळगावमधील एक तरुण 7 समुद्रापलीकडे अमेरिकेत जातो. आपल्या जिद्दीने, चिकाटीने आणि बुद्धिमत्तेवर तिथं मोठा व्यवसाय करतो, उद्योगपती होतो आणि काही वर्षानंतर मंदीमुळं त्यांच्यावरती कर्जाचा बोजा खूप वाढतो आणि त्यांचं जे काही त्यांनी सर्व गमावलेलं होतं ते सर्व ते गमावून बसले. पण पुन्हा जिद्दीने त्यांनी पुन्हा सगळं त्यांचं वैभव उभं केलं. ABP माझावर त्यांची मागच्या आठवड्यात जी मुलाखत झालेली होती त्या मुलाखतीनंतर या पुस्तकाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी आणि अक्षरधाराची वेबसाईट अक्षरधारा.com या दोन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात मिळतील. धन्यवाद. ही होती आजची वाचकप्रिय 5 पुस्तकं. आज आपण शिवचरित्राविषयी बोललो. शिवराय म्हणजे मराठी माणसाचा अभिमान. शिवचरित्रानं केवळ भारावून जायचं नाही तर ते आचरणात आणायचं हा प्रयत्न करूया आणि अर्थात वाचत राहूया. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.